मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतलाय। नववर्ष स्वागताच्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली। बैठकीमध्ये पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त आणि विशेष आयुक्त हे सुद्धा उपस्थित होते। राज्यातल्या सुरक्षा व्यवस्थेचा फडणवीसांनी यावेळी आढावा घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आता आढावा घेतलाय। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, खरं तर अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली, नेमकी बैठक कशा पद्धतीनं झाली, काय काय सूचना देण्यात आल्या? निश्चितच नववर्षाचं स्वागत असेल किंवा 31st सेलिब्रेशन असेल, या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह महत्वाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली आहे। कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून काही महत्वाच्या सूचना आणि निर्देश गृहमंत्र्यांकडून देण्यात आल्यात। कायद्याच्या संदर्भात आणि मुंबईतील सेलिब्रेशनमध्ये कुठलाही शिस्तभंग होऊ नये, सेलिब्रेशन करताना सर्वांनी भान ठेवावं आणि पोलिसांकडून देखील काटेकोरपणे या सगळ्या गोष्टींच्या नियमांचं पालन करण्यात यावं। मद्यपी असतील किंवा जराम असतील यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून कायदा सुव्यवस्थेला कुठलीही बाधा पोहोचणार नाही याची काळजी घेण्यात यावी, अशा प्रकारच्या सक्त सूचना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। धन्यवाद ओम या माहितीसाठी। तर देवेंद्र फडणवीस यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला। नववर्षाच्या स्वागताच्या दृष्टीनं ही महत्वाची बैठक झाली।